अरे बरं झालं तुम्ही समजे भेटला सा, ते लय भारी झालं बघा. माझं तुमच्याकडे काम होतं. कामाच्या टायमाला बरी आमची आठवण येते रे तुला. तर काय, पहिला आमच्या बरोबर खेळायचा, शेतात बोलवायचा, आम्हाला खायला द्यायचा, आणि आता आमच्याकडे फिरकत नाही हो. उलट आम्ही दिसलो की हाकलूनच घालवायचा आम्हाला. लई बाद झालायस तू. अरे तसं नाही रे मर्दांनो, ते उठता बसतात तुम्ही सारखं माझ्या डोळ्यासमोर असते. दोस्त आहे तुम्ही माझं. ते माझं काम करून द्या की पटाक दिशी. कसलं काम? ते एक डायरी वाचून दाखवायची. आम्ही शाळेबाहेर असली की लिहित बी नाही आणि वाचत पण नाही. होय की नाही पोस्टर? होय. अरे असं काय करता? दोस्त ना मी तुमचा. हा, उठता बसता सारखा तुमचा विचार करतो मी. हा, आणि तुम्ही साधं वाचून बी जाऊ ना. ही कसली दोस्ती? धावतो वाचून. बरं आधी खांद्यावर घे मला. खांद्यावर बसली की वाचायला सोपं जाते. हा चालते की. हा ये बस. अरे या खांद्यावर नको, या खांद्यावर बस. का तो खांदा काय सोन्याचा आहे? हा नाही, तो जरा जड झालाय. कशानं रे? हा ये ते सांगतो नंतर ना. हे घे तू बस. ये बसला का नीट? अक्षर ओळखीचं वाटतंय. ए उतर, ते दे इकडे. आता बस, वाचतच नाही मी. कुणाचं आहे रे? पाठक बाईंचं आहे वाटतं. बघू 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 बघू. नाही नाही, ते माझी डायरी आहे. मी कशाला कोणाला देऊ वाचायला? ए रानदा, डोसक्यावर बिस्क्यावर पडलास की काय? आधी वाचा म्हणून आमच्या पाया पडलास आणि आता नाही म्हणतोस वय. ए उगा फुकटचा टाइमपास करू नका. चला घरी जाऊन अभ्यास करा. शिकल तो टिकल. तसं नाही ते, जो शिकल तो डायरी वाचल असं आहे ते. रानदा, उद्यापासून तू बी या शाळेत. शिकून निदान डायरी तरी वाचशील. होय, चला आमच्या संगत शाळेत. ए आता तोंड बंद करा आणि घराकडे सुटा गप. चल निघा. अरे जाता का? अरे निघता का? वाचलो बाबा. पोरांनी डायरी वाचली हे अंजलीबाईंना कळलं असतं तर चिडला असत्या. शाळा शिकायच्या वयात आयुष्याचा जोडीदार कोण आहे हे पोरांना कळून कसं चालेल? लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ, घे बघू.
एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.